गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन रायडिंग सेशनमध्ये, जिथे आपण जवळजवळ 50 किलोमीटरपर्यंत ट्राय करणार आहोत आज. आणि आता वाटले सकाळचे 6. आज कालच्या मनाने थंडी, फॉग वगैरे काहीच नाही, थंडी पण नथिंग आहे जवळजवळ. अंधार आहे, थोडा लेट चालू करतोय कारण अंधार असतो पूर्ण खोपोली रोडला. थोडासा गारवा आहे त्याच्या हवेमध्ये. बघूया आजचं सेशन कसं होतं, ते किती वेळात कंप्लीट होते. 2-2.5 तासापर्यंत टाईम आहे आपल्याकडे. वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे 8:30ला बसायचं आहे ऑफिसला. सो लेट्स सी. रायडिंग गिअर्स, रिफ्लेक्टिव्ह वेस्ट हे यासाठी कारण अंधारात राईड करताना रिफ्लेक्टिव्ह वेस्ट मस्ट आहे सेफ्टी कन्सर्नसाठी. म्हणून कधी अंधारात जर राईड करत असाल तर शक्य असेल तेवढं विजिबल राहण्याचा प्रयत्न, म्हणजे लाईट्स वगैरे. बॅकलाईट आहे, फ्रंट लाईट तर आपल्या आहेच, आणि रिफ्लेक्टिव्ह वेस्ट. आणि बाईकला पण पद्धतीचे रिफ्लेक्टर्स लावलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त विजिबल राहता येईल. आता जास्ती राईड करत असताना शूट करायला जमत नाही, कारण अंधार जास्त आहे आणि ट्रक्स वगैरे भरपूर चालतात. तर त्याच्यामुळे राईड करताना शूट करत नाही. जस्ट एक पुढचा ब्रेक घेऊ, तेव्हा मग भेटूया. बघूया किती किलोमीटरनंतर पहिला ब्रेक होते. होपफुली जास्त ब्रेक नाही घेणार. ब्रेकशी कसा होतं तो, चलो ते मित्रांनो. राईड चालू झाले, पूर्ण अंधार आहे म्हणून आता व्हिडिओ रेकॉर्ड नाही करत आहे. जस्ट एक मित्रांनो. आता आपण बघली एकविराची पालखी चालली, पदयात्रा. भारी सकाळी सकाळी दर्शन झालं. आय माऊलीचा उद्या. आता आपण आहोत खोपोलीमध्ये. आता इथून युटर्न घेते. झाले टोटल 20 किलोमीटर झाले. 21 किलोमीटरनंतर युटर्न घेतो, नंतर मग परिजवळ. तर मित्रांनो, राईड कंप्लीट झालेली आहे. आपली 50 किलोमीटर कंप्लीट झाले. आज टोटल 51 झालेत. टायमिंग आहे 1 hour 48 minutes. आणि मला वाटतं ही फास्टेस्ट आहे, हाफ सेंचुरी असेल माझी. चांगला टाईम अचीव झाला आहे. लेट्स सी, नेक्स्ट टाईम थोडं बेटर करण्याचा प्रयत्न करू. त्या ॲव्हरेज स्पीड आहे 28.4. मला वाटतं माझा सगळ्यात बेस्ट असेल 450.
आणि आज फिट क्रू चॅलेंजचा तिसरा दिवस आपण 50 किलोमीटर कंप्लीट केले आणि आता एवढंच राईड स्टॉप केले कारण आता ऑफिसला बसायचं आहे. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे दररोज काम. मस्त होता आजचा एक्सपिरियन्स. सकाळी थोडं लेट निघलो त्याच्यामुळे अंधार पण थोडा वेळ अंधार होता, अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर मग छान होतं वातावरण, थंडी पण जास्त नव्हती, मजा आली. चला तर मग भेटूया उद्या अशाच एका रायडिंग सेशनमध्ये. उद्या संडे आहे, सो लेट्स सी भोरचा प्लॅन करूया, भोरघाटचा काय असेल त्या बघूया दिसणं. चलो then भेटूया उद्या.